आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। विजयसिंह देशमुख यांची IAS पदी पदोन्नती झाल्याबद्दल लोधवडेत झाला भव्य नागरी सत्कार। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील लोधवडे गावचे सुपुत्र विजयसिंह शंकरराव देशमुख यांना भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात IAS पदी बढती मिळाली। तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली। विजयसिंह देशमुख 1998 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात तिसरे आले होते। आजवर महाराष्ट्रभरात त्यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करत लोकाभिमुख प्रशासक म्हणून त्यांनी ओळख मिळवली। निवृत्त सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचे ते पुतणे आहेत। लोधवडे या त्यांच्या मूळ गावी प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून लोधवडे ग्रामस्थांनी विजयसिंह देशमुख यांचा सपत्नीक सत्कार करून गावातून जंगी मिरवणूक काढली। यावेळी लोधवडे येथील हनुमान मंदिरासमोरील व्यासपीठावर सत्कार सोहळा कार्यक्रमावेळी सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 या वेळेत हरिभक्त परायण हनुमंत महाराज घारगे यांचे काल्याचे कीर्तन झाले। या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक उमेश जाधव, सूत्रसंचालन रामदास जाधव, आभार प्रदर्शन दीपक कदम यांनी केलं। लोधवडेसह मान तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था, राजकीय संस्था, प्रशासकीय आस्थापना, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे तसेच महिला मंडळे, गणेश मंडळे यांनी उत्स्फूर्तपणे विजयसिंह देशमुख यांचा सपत्नीक सत्कार करून सन्मान केला। या कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। याविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात। धन्यवाद। आपल्या सत्कार घरगुती सत्कार समारंभाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले अण्णा, आप्पा, गावचे सरपंच, सर्व सन्माननीय व्यासपीठ, कारण का आता मला पण कल्पना आहे की पाऊस येण्याची शक्यता आहे आणि सगळेजण कंटाळले असतील। गावचा सत्कार घेतल्याशिवाय कुठलाही सत्कार घ्यायचा नाही असं तुम्ही ठरवलं होतं। त्याप्रमाणे गावचा सत्कार मला माहिती होतं की श्रावणात आपल्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमाच्या वेळेस होईल हे मला पण अंदाज होता। आपण त्याच वेळेस सगळ्यांचे सत्कार करतो। थोडं आपली यात्रेचा विषय आहे, थोडंसं ढकलली वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, तरी देखील साधारणतः अंदाज होता आणि त्याप्रमाणे सत्कार झाला। या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, थोडंसं मला मनोगत व्यक्त करायचे। कुठल्या पण जो MPSC मधनं जो अधिकारी येतो त्याला एक इच्छा असते की मी कधीतरी IAS बनेन। त्या स्टेजला आता आलोय मी आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं जो MPSC परीक्षा देतो की मी कधीतरी IAS होईल, त्या स्टेजला आलोय आणि याच्यामध्ये सगळ्यांचंच खूप मोठं योगदान आहे। मला फक्त या ठिकाणी एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे। ही कृतज्ञता सर्व गावच्या व्यक्तींची आहे, प्रातिनिधिक स्वरूपात अण्णांची आहे की ही पिढी कायमचा आपला दुष्काळी भाग, या दुष्काळी भागातनं ही पिढी घराबाहेर पडली। त्यावेळेस या पिढीला कुठलंही शिक्षण लौकिक अर्थाने खूप मोठं झालं होतं, सगळे ग्रॅज्युएट होते, चांगले शिकले होते, इंजिनियर झाले होते, असं काही त्यावेळेसची स्थिती नव्हती। घर चालवायचे, दुष्काळी भाग आहे, घर चालवण्यासाठी म्हणून कुणीतरी मुंबईला गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नोकरी धंदा केला पाहिजे असं या पिढीने ठरवलं। प्रातिनिधिक स्वरूपात मी अण्णांना म्हटले, कारण ही पिढी फार महत्वाची आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून। मग ही बाहेर पडली, जमेल तसं गाळ्यावर राहिली किंवा कुणाकडे तरी राहिली नातेवाईकांकडे आणि करत करत मग स्वतःच त्यांनी त्या ठिकाणी स्थान निर्माण केलं। त्यांच्यानंतर आमची पिढी जन्माला आली मुंबईत। सुदैवाने आम्ही मुंबईत राहिलो। माझे बरेचसे मित्र आहेत जे गावात होते आणि मी मुंबईत राहिलो। मला थोडासा मी म्हणेन एक एज असतो, म्हणजे काय म्हणतो त्याला, एक थोडी संधी मला जास्त मिळाली त्यांच्यापेक्षा। आणि मग संधी मिळाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो, तसं मी अभ्यास केला आणि पुढे पुढे सरकत गेलो। या ठिकाणी मला आवर्जून आईची आठवण येते, तिच्यामुळे मी शिकलो। आजही अशी स्थिती आहे आणि माझ्या घरामध्ये पण मी
मुलांचं काय चाललंय हे जास्त आपण बघत नाही, विचारत करत नाही, कारण का आपण आपल्या आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतो. ती जबाबदारी पण आता माझी पत्नी बघते माझ्या मुलांचं काय चाललंय. तसं आईने त्या अर्थाने लौकिक अर्थाने जास्त शिकलेली नव्हती, पण तिने घडवलं, शिक्षणाचं महत्व सांगितलं. अण्णांनी त्यांच्या जे काही व्यस्त उपक्रम होता त्या काळातला त्याच्यातनं पण लक्ष दिलं. बऱ्याच वेळा आर्थिक चणचण असताना देखील चांगल्या ठिकाणी आम्ही कसं शिकू याची सगळ्यांनी काळजी घेतली आणि मग हळूहळू आम्ही घडत गेलो. मी असेल, आप्पा असेल, सगळ्यांना आम्हाला ती जाणीव आहे. माझ्या मुलांना मी ज्या ठिकाणी आम्ही कुर्ल्यात राहायचो ते घर दाखवलं, आपला गाळा दाखवला, 2 गाळे आता आपले झाले, दोन्ही गाळे दाखवले. हे कळावं म्हणून दाखवले की या पिढीने काय संघर्ष केला त्याची संधी आम्हाला मिळाली. मग आम्ही दुसरी पिढी आहे आणि या दुसऱ्या पिढीमध्ये बऱ्याचशा लोकांनी जसं जमेल, ज्याला ज्याला जसं जसं जमेल, ज्याच्या ज्याच्या कृतीप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आता 3री 4थी पिढी आपली आहे. मग काल आम्ही मोजत होतो की आपल्या गावामध्ये किती इंजिनियर्स असतील. कोण म्हणाले 150 असतील, कोण म्हणे 300 असतील. मग आम्ही सहज 2 घरातला विषय घेतला. ऋतू होता, ऋतूच्या घरात 7 आहेत आणि माझ्या घरात 5 आहेत, म्हणजे वैयक्तिक माझे 5. आमचं देशमुख कुटुंबांचे बघितलं तर आणि ते संख्या 10 पर्यंत जाईल आमची. म्हणजे एवढी लोक शिकत चाललीत आणि दुष्काळी भागामध्ये शिकणं फार महत्वाचं आहे. ही सगळी मुलं इथं बसलीत, त्यांना कदाचित आज कळणार नाही, मलाही कळत नव्हतं. या सगळ्या महिला आहेत. फक्त महिलांना मी सांगू इच्छितो, पाऊस येतोय, मला कल्पना आहे 2च मिनिटात संपवतो. जसं आम्हाला घडवलं आमच्या आईने तसं तुम्ही पुढची पिढी घडवा. निश्चितपणाने आता खूप चांगली संधी आपल्याकडे पाण्याच्या माध्यमातून येते. सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि ऋणात राहणं पसंत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण निसर्गाने या ठिकाणी त्यालाही आनंद झालाय आणि त्याचं आगमन झालंय. कोणी जाऊ नका, पाऊस कदाचित थांबेल, आपल्याला पुढचा कार्यक्रम लगेच चालू ठेवायचा आहे. यानंतर आदरणीय देशमुख अप्पा यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं करावे. आज योगावे किती चांगला आहे. गोकुळ अष्टमी सारखा पवित्र दिवस आहे आणि बरोबर पाऊस पडला आणि या दिवशी ज्याने आपल्या कर्तृत्वानं खूप चांगलं यश मिळवलं, IAS या अतिशय महत्वाच्या पदावरती ज्यांची नियुक्ती झाली तेच आमच्या देशमुख कुटुंबातले एक रत्न. माझं ऐकायचंय सगळ्यांना. पासून या पाऊस उघडलेला आहे. सत्कारमंत्री विजय सिंह, ज्यांनी विजय सिंह आम्हाला सगळ्यांना घडवलं, त्या अण्णा आणि कैलासवासी वहिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे सरपंच, माजी सरपंच शामराव आबा, दादासाहेब चोपडे, चेअरमन आमचे सहकारी आणि मित्र कदम, रुपेश कदम पत्रकार, ज्यांनी पुढाकार घेतला आणि हा सगळा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला. तर रामदास आणि त्याचे सर्व सहकारी, महाराजांचं अतिशय सुश्राव्य असं चांगलं कीर्तन आपण ऐकलेलं आहे. गोकुळ अष्टमीचं महत्व त्यांनी सांगितलं आणि योगायोग किती चांगला आहे बघ. विजय सिंह यांना IASची पदवी मिळाली,
आणि त्यांचा सत्कारही आजच्या या महत्वाच्या आणि शुभ दिनी होतोय. मला आठवतंय टक्केवाडाच्या त्या खोलीमध्ये आम्ही सगळेजण राहायचो. वहिनींची खूप धावपळ असायची. त्या धावपळीतनं मुलांचं सगळं करून त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे, हे मोठं काम कैलासवासी वहिनींनी केलं. त्यांची निश्चितपणानं आज आठवण येते. कुठल्याही कुटुंबात आपण घडत असताना तिथले आई वडील आणि त्या कुटुंबातील इतर सदस्य यांचा परिणाम त्या मुलांच्या मध्ये होत असतो. मुलं वाढत असतात त्यावेळेला त्यांचे पहिले गुरु आई आणि वडील असतात. आणि म्हणून त्या सगळ्या वाटचालीमध्ये त्या दोघांचा खूप वाटा आहे. आणखी एक महत्वाचं नाव माझ्याकडून राहून गेलं की विजयचा आतापर्यंत कर्तृत्व पुढे जाण्यासाठी स्वातींचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. मी काळजीपूर्वक मगाशी बघत होतो, महिलांच्या वतीनं सत्कार झाला त्यावेळेला महिला खूप मोठ्या संख्येने इकडे आल्या आणि रामदास जेवाला म्हणत होता की कुठल्याही पुरुषांच्या कर्तृत्वामध्ये महिलांचा मोठा वाटा असतो. त्यावेळेला महिलांचा सगळा चेहरा उजळून निघाला होता. मी मान्य करतो. आणि वस्तुतः ज्या ज्या घरामध्ये महिलांनी चांगले संस्कार केलेत ती घरं मग जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर केलेले संस्कार असतील तिथपासून आजपर्यंत बघितल्यानंतर महिलांचा संसारामध्ये आणि प्रामुख्यानं कुठल्याही कुटुंबातला सदस्य त्याचं कर्तृत्व घडवण्यामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा असतो. आणि म्हणून इथं असलेल्या महिलांना मी दरवर्षीच विनंती करतो आणि यावर्षी परत सांगतो की तुम्ही अधिकचं लक्ष तुमची जी खरीखुरी संपत्ती आहे त्या मुलांच्या वरती अधिक लक्ष द्यायला पाहिजे. आमच्यासारख्यावरती कमी लक्ष दिलं घरातल्या मोठ्या माणसावरती तरी चालेल, पण मुलांच्याकडे तुम्ही अधिक लक्ष द्यायला पाहिजे, कारण ही पुढची पिढी आपल्या गावामध्ये घडणार आहे. विजयसिंह यांनी 1999ला उपजिल्हाधिकारी ते झाले आणि त्या वर्षी जे उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली त्या सगळ्यांच्या मध्ये लोदोड्याचा या सुपुत्र या सगळ्यांच्या मध्ये 1 नंबरला पहिला होता. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंतची जी वाटचाल आहे, प्रांताधिकारी म्हणून बारामती असेल, त्या ठिकाणी इचलकरंजी असेल, वेगळ्या ठिकाणी काम केलं. मी विभागीय आयुक्त असताना ते उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर महानगरपालिकेत त्यांनी जे काम केलं ते त्यावेळच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याचं जाहीरपणानं कौतुक केलं आणि शासनाने विजयसिंहला एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरवलेला आहे. या गावचा एक सुपुत्र या प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम करतो, शासनाने त्याचा गौरव केला जातो, ते आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जे जे निकाल लागतात, प्रांताधिकारी, कलेक्टर किंवा विभागीय आयुक्त वेगळ्या तंट्यावरती निर्णय घेतात आणि ते निर्णय घेतल्यानंतर लोकांच्या पर्यंत लगेच ते पोहोचायला पाहिजे. ते ज्या दिवशी निर्णय झाले त्या दिवशी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्प्युटरायझेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा कोणी प्रणाली तयार केली असेल ती विजयसिंह यांनी केली
आणि त्या प्रणालीचा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा वापर केला जातो. जे वेगळं आहे, जे नाविन्यपूर्ण आहे ते करायचा त्यांनी प्रयत्न केला. माझा नेहमी आग्रह असायचा की चाललेली जी वाट आहे, जी अनेक लोकांनी तयार केलेली आहे, त्या वाटेवरती आता वाट जरा वेगळी करून वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला पाहिजे. पण मला खूप आनंद आहे, विजयसिंह ती वेगळ्या वाटा अनेक प्रशासनातल्या शोधल्या आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल अशा प्रकारचं काम त्यांच्या हातून झालंय. प्रशासनामधील एक महत्वाचा टप्पा असतो. उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर ते ऍडिशनल कलेक्टर झाले, IAS अधिकारी झाले. हा एक महत्वाचा टप्पा आयुष्यातला आहे. यानंतर त्यांना ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग होणार आहेत, जे अधिकार मिळणार आहेत, ते त्या त्या ठिकाणचे सगळे अधिकार त्यांना असणार आहेत. जिल्हाधिकारी म्हणून असतील, आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्यवस्थापक म्हणजे MD म्हणून ते काम बघतायत. त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना राबवली जाते, त्याचे सगळे अधिकार त्यांना आहेत. हे सगळे अधिकार वापरत असताना समाजामधील शेवटचा माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याच्याबद्दल मनाच्या मध्ये सहानुभूती ठेवून, कळवळा ठेवून त्याला अधिकचा वाटा कसा मिळेल असा भविष्य काळामध्ये ते निश्चितपणाने प्रयत्न करतील. त्यांनी तो करावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. अनेक अधिकारी आपल्या गावातून झालेले आहेत. या ठिकाणी अमोल आहे, सुनील पवारांचा मुलगा आहे, अनेक अधिकारी झाले. ते वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत. ते चांगलं काम करत असताना तुम्ही ज्या मातीतून आलेला आहात त्या मातीला अभिमान वाटेल, गावाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कर्तृत्व पुढच्या पिढीनं करावं अशी माझी अपेक्षा आहे. आम्ही दोघं IAS झालो, पण इथं असलेली मुलं आणि प्रामुख्यानं मुलीने IAS व्हावं अशी माझी इच्छा. व्हायचंय ना तुम्हाला? कोणाला हातवर करा, कोणाला IAS व्हायचं? अरे बाप, आता एवढ्या IAS होणार आहेत. IAS बघा काय त्यांच्या आई आहेत, त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्या मुलींचं आता नावं लिहून घेणार आहे आणि तुमच्या आई वडिलांना सांगणार आहे हे IAS व्हायचं तिने ठरवलंय. आता जर का ती झाली नाही त्याला तुम्ही जबाबदार. ही मुलांच्या मध्ये जी संवेदना तयार होते, त्यांना वाटतंय की आपण पण आपलं नाव गावामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठंतरी वेगळं नोंदवलं पाहिजे अशा प्रकारची उर्मी या मुलांच्या मध्ये आहे. आम्हाला त्या काळात जे कळायचं त्यापेक्षा 10 पटीने या मुलांना अधिक कळते. तेवढं स्वातंत्र्य त्यांना आहे. तेवढं जे कीर्तन सांगितलं त्यामध्ये मी ऐकत होतो, महाराजांनी मागणी केली होती की मुलाने आणि मुलीने लग्न करायचं असेल तर आई वडिलांची संमती केल्याशिवाय करू नये. तसा कायदा व्हायला पाहिजे. तो कायदा होईल का नाही मला माहित नाही, कारण सध्याच्या युगामध्ये असं काही घडेल असं मला वाटत नाही. महाराज आहेत का? गेले. पण एक नक्की आहे आणि तो कायदा झाला की मुलाने आणि मुलीनं आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. नाही सांभाळलं त्याच्या पगारातून किंवा उत्पन्नातून काही हिस्सा त्याला दिला गेला पाहिजे. हे मात्र कायदा झाला आणि त्याचा वापर गावात करायला लागू नये म्हणून स्वतःहून लोकांनी आई वडिलांना चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजे. दुसरं एक महत्वाचं कीर्तनामध्ये वाक्य महाराज म्हणाले की सगळ्या मोबाईल बंद करायला पाहिजे मुलांसाठी. त्याच्यावरती काही संशोधन पण झालंय. काही देशामध्ये, पर्टिक्युलर मला वाटतं चायनामध्ये ना, ते काही वयापर्यंत वापरून देते आणि त्याचा मुलांच्यावरती विपरीत परिणाम होतोय, खरं आहे. आणि त्याच्यावरती थोडी आपण सगळ्या महिलांनी त्याचा विचार करायला पाहिजे.
त्याच्या अगोदर महिलांनी थोडी मोबाईल कमी वापरायचं ठरवलं पाहिजे. कारण तुम्हीच ठरवा की दिवसाचा किती वेळ तुमचा मोबाईलवर जातो. तुम्ही जर कमी केलं तर मग मुलांना तुम्हाला काहीतरी सांगता येईल. आणि ते फार नाही बघितलं तर काही तोटा होत नाही. मला अनुभव आहे माझा. बऱ्याच वेळा ते व्हॉट्सअप मी कधी बघतच नाही. त्यामुळे चांगलं वाईट त्यात काय आलंय मला कळत नाही. मला जर लोकांनी सांगितलं की अशी अशी बातमी आली ती बघा तरच मी बघतो. खरंय की जगाच्या प्रवासामध्ये किंवा आज राहायचं असेल तर मोबाईलची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे समोर येत आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला माहित नाही आणि ती टाईप केली तर 2 मिनिटामध्ये जगातली सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होते. एखादा विषय तुम्हाला भाषणात बोलायचा असेल आणि त्या विषयावर तर फारसं माहिती नसेल तर काही मिनिटामध्ये अलीकडली मुलं ते डाउनलोड करतात आणि सांगायला सुरुवात करतात. हे जरी खरं असलं तरी काही वयामध्ये मुलांनी अधिकचं लक्ष त्यांच्याकडे तब्येतीकडं त्यांच्या खेळाकडे दिलं पाहिजे. आणि त्याबरोबर मोबाईलची किंवा कॉम्प्युटर शिकलं पाहिजे का तर निश्चित शिकलं पाहिजे. पण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे अधिक मित्र होतील, मैत्रीण होतील असं कटाक्षानं आपण बघितलं पाहिजे. कारण तो आयुष्यातला सगळ्यात मोठा ठेवा असतो मित्राचा. ते मित्र त्यांचे तयार झाले पाहिजे. आता या ठिकाणी विजयशी म्हणाले की मुंबईला शिकलेत पण इथं आल्यानंतर जनावरं घेऊन ते जिरपाडीला जातात. त्या काळातले जे गावातले मित्र आहेत त्यामुळे इथं आल्यानंतर त्यांना वेगळं वाटत नाही, एकटेपणा होत नाही. मला आठवतं एमएससी झाल्यानंतर इथून म्हशी आम्ही सुरू करायचो, म्हशीच बसायचं. जिरपाडीला गेल्यावर लक्ष द्यायचं की आता आणायचं. पण तो एक वेगळा अनुभव आणि आनंद असतो. हे आयुष्यातले वेगळ्या आनंदाने अनुभव तुम्ही घ्यावेत. विजयशी यांनी एक चांगली वाट, कर्तृत्वाची वाट गावाला दाखवून दिलेली आहे. ती वाट अधिक मोठी व्हावी. गावातील मोठ्या संख्येनं मुलं आमच्याकडं त्यांच्याकडे बघून आयस व्हावेत आणि भविष्य काळामध्ये वयस्कर झाल्यानंतर आई वडिलांना विसरू नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी इथल्या असलेल्या महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कधीतरी त्या सासू होणार आहे ना. कुठली तरी स्त्री सासू कवी भोवती. कारण जोपर्यंत ती सासू होत नाही तोपर्यंत सासूला नावं ठेवते. सासू झाल्यावर मात्र विसरून जाते की ती कधीतरी सून होते. तर ते सगळे रोल करत असताना महाराज मगाशी पण म्हणाले काही मुली अलीकडं सासवाला पण आई म्हणतात. खरं चांगलं अतिशय नाजूक नातं आहे. ते नातं जपलं पाहिजे, अंतःकरणापासून जपलं पाहिजे. ते जपण्यासाठी आजच्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं काही माहेरवासींना आपण बोलू. आलेत ना माहेरवासींना? आलेत का नाही? आलेत. तर त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. या गावाशी नाळ जोडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय. पुन्हा एकदा ज्यांच्या कर्तृत्वामुळं हा सत्कार समारंभ आपण आयोजित केलाय त्या एस अधिकारी विजयशी यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुढच्या वाटचालीमध्ये अधिकचं कर्तृत्व आणि काम त्यांच्या हातून घडावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. दहीहंडीचा कार्यक्रम उरकून घ्या. पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आपल्याला मिरवणुकीचा कार्यक्रम उरकायचा आहे. ग्रामसभेचे मंडळ आपण तयार राहा. दहीहंडी फुटलं की लगेच आपल्याला मिरवणुकीला सुरुवात करायची आहे. बापूराव पवार वर जायचं आहे.
फक्त स्टेजवर असलेली मंडळी पुढे चला, माजी सरपंच वगैरे पहिला मंडळ सर्वांनी चला खाली. लिंबाखाली थांबलेल्या महिला आपण पुढे. पवार साहेब, लिंबाखालची मंडळी पुढे या सर्वांनी. सर्वांनी पुढे स्टेजवरची मंडळी चला खाली सगळे. मंदिरामध्ये जे आहे त्यांनी पुढे या पुढं. लिंबाखाली उभ्या राहिलेल्या महिला पुढे या. पण लिंबाखाली उभ्या असलेल्या महिलांनी पुढे या. लिंबाखालची मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी पुढे यायचंय. पहिला मंडळ पुढे या. सरपंच बोलवते. अभिनंदन रुद्र गोरे आपण पुढे या. आनंद घ्या, परिसराला पण घ्या, पुढे या. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया फिर रंजका मांगा सवाल तेरी नगरी रे. आया फिर रंजका मांगा सवाल तेरी नगरी रे. पुढे या. लिंबाखाली बोलायचे सगळ्यांना पुढे या. लिंबाखाली थांबलेले सगळे पुढे या. देखो रे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी करे मक्खन तेरा जिया भी चुरा।
करते असं आलंय लगेच कमप्पा ए कमप्पा पुढे मागे जा चला पुढे आता हे मिरवणुकीवर मी साहेबाच्या घरी जातो मी तू सीट करते थोडं घेणार आहे तू घे मी साहेबाच्या घरी जातो मागे बी पाहिजे बघा घरी कोण आहे महाप्रसाद तयार झालेला आहे
साहिल Radha
ज्ञानबा तुकाराम गोविंद रे गोपाळ यशोदेच्या तान्याबा गोविंद रे गोपाळ यशोदेच्या तान्या गोविंद रे गोपाळ यशोदेच्या तान्याबा 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 गोविंद रे गोपाळ यशोदेच्या तान्या ज्ञानोबा ज्ञानबा तुकाराम 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 आरतीसाठी सगळ्यांनी थांबायचं समोर उभा राहा. नाही म्हणत तुला आरतीसाठी सर्वांनी मंदिरासमोर उपस्थित राहायचंय. असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.